आपण पाहताय मुलुक महाराष्ट्र आणि काही क्षणांपूर्वीची दृश्य तुम्हाला ही दृश्य कदाचित विचलित करू शकतात। पण मुंबई गोवा हायवेवर दरड कोसळली आहे आणि दरड कोसळतांची दृश्य मुंबई गोवा हायवेवरची दृश्य आहेत। महाड बिरवाडी या हद्दीत ही दृश्य आहेत। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय अधिक माहिती आहे? सर, खरं तर हा सुरुवातीचाच पाऊस आहे। कोकणामध्ये आता दमदार पाऊस सुरुवात झालेली आहे आणि पहिलीच दुर्घटना म्हणावी लागेल, कारण ही महाड जवळ बिरवाडी आहे। बिरवाडी जवळची दरड आहे ती कोसळली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुठल्याही वाहनाचं नुकसान झालेलं नाही। जरी असं असलं तरी या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात दरडीचा भाग खाली आला आणि या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्यापासून थोडक्यात बचावला। परंतु अनेक वाहनं या महामार्गावरून जात असतात, या रस्त्यावरून जात असतात, परंतु वारंवार अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात। प्रशासनाकडून खबरदारी घेणं गरजेचं आहे। कोकणामध्ये अनेक ठिकाणी दरडीचा धोका आहे। दरड प्रवण क्षेत्र म्हणून यापूर्वीच काही क्षेत्र जे आहेत ते शासनाने धोकादायक स्थितीत अशा प्रकारचे क्षेत्र घोषित केलेले आहेत। मात्र त्या ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली जात नाही। यापूर्वी अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत। लोकांच्या जीविताचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत। आता पावसाला दमदार सुरुवात झालेली आहे। सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल किंवा रायगड या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। पुढील काही दिवस पाऊस दमदार असण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर काही भागामध्ये येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचे पावलं उचलणं गरजेचं आहे। तू राज आपल्यासोबत ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेवर महाडच्या जवळच्या बिरवाडी इथल्या नडगाव परिसरातली ही दृश्य आहेत। ही दरड कोसळतांची दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय। महाड बिरवाडी हद्दीत नडगाव परिसरात दरड कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहतूक थांबवण्यात आली आणि नंतर ही दरड कोसळली आहे।